मीरा रोडमध्ये मराठी माणसांचा विराट मोर्चा, जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी, मनसे ठाकरेंची सेना एकीकरण समितीचा सहभाग। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त, सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली, जनतेच्या रोषामुळे सरनाईक माघारी। आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेने मारलं पाहिजे होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल, तर मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही, सरनाईकांचं प्रत्युत्तर। पोलिसांकडून 8 ते 9 तासात सुटका होताच मनसे नेते अविनाश जाधव मोर्चात सहभागी, मराठी माणसाच्या नादी लागाल तर याद राखा, जाधवांचा मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांना इशारा। मुंबईत पावसालाही विचारलं, मराठी येते का? अलिबागमधील परप्रांतीय दुकानदारांचं मराठी माणसाबाबत चिथावणीखोर स्टेटस, मनसेनं कॉलर पकडताच व्यापाऱ्याचा माफीनामा। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रव्यवहाराचा कामकाजात बदल, राज्यांच्या भाषांनुसार आता केंद्रीय गृह खातं पत्रानं उत्तर देणार, मराठीला मराठीतून, तमिळला तमिळमधूनच उत्तर देण्याचा निर्णय। सरन्यायाधीश भूषण गवईंचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार, संविधान रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन, सोहळ्यात गवईंचं विधान, न्यायदानात तटस्थपणाची ग्वाही। सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार फक्त विधिमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गवईंच्या कार्याचे गौरवोद्गार, जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची सांगितली आठवण। विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडणुकीवरून विरोधक आक्रमक, सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी विरोधी पक्ष नेत्यांची खुर्ची रिकामी, मग या नेत्यांकडून सरन्यायाधीश गवईंना पत्र। सर्व जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा, परिस्थितीनुसार युतीबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू, सागर धसांविरोधात गुन्हा दाखल, गाडी सुरेश धसांच्या मालकीची। विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन, 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवारही सहभागी, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, मंत्री महाजनांचं आश्वासन। गिरणी कामगारांच्या घरांसाठी संयुक्त लढा समितीची उद्या आझाद मैदानात सभा, मवियातून उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित राहणार, मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर सभा होणार। मोटुका म्हणाला, शाळकरी मुलांमध्ये वाद, मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने वार, पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर परिसरातील नामांकित शाळेतला प्रकार, दोन्ही विद्यार्थी ताब्यात। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 10 जुलैला पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। क्रूज ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास 3 महिन्यात संपवणार, सीबीआयची हायकोर्टात हमी, तर लाच मागितल्याचा वानखेडेंवर ठपका, एफआयआर रद्द करण्याची याचिका।